नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वरी विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अक्षर मालिका। आता हा नुसता टॉपिक फार सोपी आहे, दिसायला बघितलं खूप सोपी आहे, पण याच्यामध्ये ॲनालिसिस जर आपण प्रॉपरली केलं, याच्यामध्ये आपण व्यवस्थित शिकलो, तर जर आपला 20 सेकंदामध्ये होणारा क्वेश्चन जर आपण 10 सेकंदामध्ये करत असू तर आपल्याला बेनिफिटच आहे। तर या वेळेला आपल्याला हा क्वेश्चन काय करायचा आहे, सॉल्व आउट करायचा आहे। काही ट्रिक्स असतात। आता हा दिसायला क्वेश्चन फार सोपी आहे, सॉल्व करायलाही सोपी आहे। हार्डली नॉर्मल व्यक्ती, एक्सलेंट व्यक्ती 20 सेकंदामध्ये हार्डली करून घेणार। पण आपल्याला हा 20 सेकंदामध्येच नुसता करायचा आहे का? नाही। तर आता आपल्याला याच्यामध्ये एक्सलेंटली वर्क करायचं आहे की आन्सर ऑप्शन बघायचे आहे, कुठून काय कसं करायचं। आज मी तुम्हाला एवढं शिकवणार की क्वेश्चनला बघितल्यावरती त्याच्यामध्ये अंडरस्टँड कसं करायचं आणि वेळ कसा वाचवायचा। जर तुमचा एका तासामध्ये पूर्ण पेपर सॉल्व होत नसेल, आता टेस्ट सिरीज होत आहे, सगळेजण हेच सांगतात की मॅडम हार्डली 4 ते 5 क्वेश्चन होतात, पूर्ण क्वेश्चन सॉल्व होत नाहीत, तर त्याच्यावरती सोल्युशन काय आहे? तर सोल्युशन हेच आहे। टॉपिक फार सोपी आहे, फक्त टाइम काय करायचा, वाचून घ्यायचा, म्हणजे उरलेला टाइम आपण दुसऱ्या क्वेश्चनसाठी यूज करू शकतो। बघा, सगळ्यात पहिले जेव्हा मी आन्सर ऑप्शन बघितले, मी काय वाचलं का क्वेश्चनला? नाही। तर मला एवढं लक्षात आलं की UCO आणि ER शेवटी UCO ER हे सगळे याच्यामध्ये कॉमन आहे। एक नजर जरी मारली तरी एवढं कळलं मला। फर्स्ट याच्यामध्ये मी क्वेश्चनला अनालिसिस केलं का? नाही। एलिमिनेशन मेथड पण वापरायचं आहे। आता बघा क्वेश्चन विचारते काय, तर इंट्रोड्यूस हा शब्द कसा लिहाल? ठीक आहे, इंट्रोड्यूसला आपल्याला लिहायला सांगितलं, मी तुम्हाला फक्त समजावून सांगते आहे म्हणून थोडासा टाइम लागतो आहे। ठीक आहे, आता बघा आरला यांनी दर्शवले, म्हणजे आपल्याला या शब्दाचं काय करायचं आहे, एक वर्ड काढायचा आहे। तर मला सांगा आरला कशाने दर्शवले? एन, रिप्लेसमेंट केली। ओके, सो मला सांगा सगळ्यात पहिले 3 अक्षरं सगळ्यांमध्ये सेम आहे, मग या तिघांचं मी बघेल का? शेवटी दोघांचं बघेल का? नाही। बघूया आपण, आरला कोणी रिप्रेझेंट केले? यांनी, झालं। त्याच्यानंतर बघा ओ बघू, ओ ला आयने रिप्रेझेंट केलं, ओ साठी कोण आहे? आय, झालं। डी ला कोणी रिप्रेझेंट केलेलं आहे? डी ला टी ने, बघा डी ला कोणी रिप्रेझेंट केलं? टी ने। मग मला सांगा NID आहे कट, NTI कट, NIT, बस फिनिश्ड, मिळालं उत्तर। मग हा जो टाइम आहे, हा टाइम वाचलेला आपण दुसऱ्या क्वेश्चनला पण यूज करू शकतो। बस हेच सांगायचं आहे की नाही आपल्याला ना, आपल्याला हे नाही वाचायचं, याला पण बघायचं आहे की मी कुठला आन्सर ऑप्शन प्रेडिक्ट करू शकते। तर या वेळेनं जायचं आहे, म्हणजे तुम्हाला फार कमी वेळेमध्ये तुम्ही भरपूर क्वेश्चन सॉल्व आउट करू शकणार। मॅडम हा क्वेश्चन आम्हाला येते, सगळं येते बेटा, आपण हार्डली 10 सेकंदामध्ये सॉल्व करू शकतो। मी काय म्हणते, 10 नाही ना, आपण 2च सेकंदामध्ये सॉल्व आउट करू ना। आता मला काय करायचं आहे, एचा रँक 1, बीचा रँक 2, सीचा रँक 3, आपल्याला डब्बा वगैरे मेथड वापरायचीच नाही आहे। ते डब्बा काढू दे, सॉल्व करू दे, मी तुम्हाला सांगते, शेवटीला मी तुम्हाला सगळं शिकवते। ठीक आहे, तर आपल्याला हे बघायचंच नाही आहे। अप टू झेड पर्यंत 26 गॉडफादर असा मला वर्ड दिलेला आहे। जेव्हा मी काय केलं, 4 आन्सर ऑप्शनला बघितलं, ठीक, 2 सेकंद म्हणजे 2च सेकंद, 2 पेक्षा 1ही सेकंद जास्त लागणार नाही। जेव्हा मी आन्सर ऑप्शन 4ही आन्सर ऑप्शनला बघितलं तेव्हा आणि याला बघितलं तेव्हा मला असं लक्षात आलं की याच्यामध्ये ए आहे, एचा रँक 1 आहे आणि 1 फक्त इथे दिलेला आहे, फिनिश्ड। मला बाकी काही करण्याची नीड होती का? नाही। जीचा रँक 7 आहे, ओचा रँक 15 आहे, डीचा रँक 4 आहे, हो मला सगळं इथे सॉल्व करता, पण माझ्याकडे वेळ नाही आहे। सो एक्सलन्सीकडे वर्क करायचं। बघा ए आहे, 1 आहे, फिनिश्ड। तर याची प्रॅक्टिस कधी असली पाहिजे? परीक्षेच्या आधी, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे। नाही मॅडम तुम्ही आता याच्यामध्ये तुम्ही समजावून सांगता, तिथं गेल्यावर लागत नाही बेटा, तेवढ्या वेळेनं तुम्ही जर प्रॅक्टिस केली डेफिनेटली क्वेश्चन लागणार। ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये आपण थोडंसं सॉल्व आउट करू। ठीक आहे, आता अंडरस्टँड कसा करायचा, मी डब्बा वगैरे काढलाय का? नाही, ते करायचं नाही आहे। रँक कशा लक्षात ठेवायच्या याच्या ट्रिक्ससुद्धा मी तुम्हाला शेवटीला सांगणार आहे, सो डोंट वरी अबाउट दॅट। जर इंग्रजी अक्षरं ए ते यम मधील अक्षरे अनुक्रमे 1 ते 13 पर्यंतची संख्या दर्शवितात, म्हणजे मला सांगा अनुक्रमे म्हटलं म्हणजे एचा रँक 1 असणार, बीचा रँक 2 असणार, सीचा रँक 3 असणार आणि यमचा रँक किती म्हटलाय? 13। ए पासून तर यम पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 असं असणार आहे।
सो हे काय केलं मी, लिहिलं का बोर्डवरती? नाही. तुम्हाला पण लिहायचं आहे का? नाही. या पटकन पटकन येणाऱ्या गोष्टी आहे, याला लिहायचं नाही. आता बघा, n शून्य दर्शवत असेल, ओ ते झेड मधील अक्षरे अनुक्रमे -1 ते -12 पर्यंत असतील. मी काही लिहिलं काय? नाही, काही लिहायचं नाहीये. सुरुवातीला क्वेश्चनला समजावून घ्यायचं आणि कमी लिहिण्यामध्ये मी कसं सॉल्व्ह करू शकते याच्याकडे जास्त फोकस करायचं. आता वर्ड दिलेला आहे मला सक्सेस. ठीक आहे, सक्सेस दर्शविणाऱ्या पूर्णांकाची बेरीज किती असेल? मला सांगा. इथे मी तुम्हाला सगळ्यात पहिले सक्सेस मी इथे लिहिते, कारण की आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे, इथे नाही करायचं आहे असं वेगळं. ठीक आहे, तुम्हाला समजावं यासाठी मी तुम्हाला लिहित आहे. आता मला सांगा, हा एक वर्ड आहे. यांनी मला असं सांगितलं की ए पासून तर एम पर्यंत किती असणार आहे? 1 पासून तर 13. म्हणजे त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत का? नो चेंजेस. मग मला सांगा, याच्यामध्ये सी हा पहिल्या पट्टीमध्ये येतो ना, ए पासून तर एम पर्यंत येतो ना. मग मला सांगा सीचा रँक किती आहे? 3 + 3. मला सांगा सीचा रँक अगेन किती येणार? 3 येणार. मला सांगा ई फॉर इव्हिनिंग किती वाजता होत असते? 5 वाजता होत असते. सो मला सांगा 5. ई फॉर इव्हिनिंग 5. म्हणजे अशा काही टेक्निक्स असतात की ज्याच्यामुळे आपण पटकन क्लिक करू शकतो. झालं. आता मला सांगा SUSS. आता मला यांचे रँक मला माहिती नाही आहे, कारण की यांनी मला सांगितलं की यांचा रँक जो आहे तो काय दर्शवतो? 0. आणि त्याच्यानंतर ओ ते झेड मधील अक्षरे, म्हणजे ओ पासून तर झेड पर्यंत अक्षरे -1 पासून तर -12 पर्यंत दर्शवतात. मग मला सांगा यन. झालं. यन नंतर कोण आहे? यन O P Q R S T U. आता मला सांगा, मला फक्त यस आणि यू सोबतच काम आहे, मला पुढचं काम आहे का? मी लिहिणार का? नाही. आणखीन टाईम वाचवला. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहे की त्या पेपरमध्ये गेल्यावरती ॲक्च्युअलमध्ये परफॉर्म कसं करायचं आहे. हाऊ इज पॉसिबल? सगळं पॉसिबल होतं बेटा, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे कुठून कुठून काय उचलायचं. आता बघा, याचा -1, याचा -2, याचा -3, याचा -4, -5, -6, -7. मला यसचा रँक पाहिजे आणि यूचा रँक पाहिजे. बस फिनिश्ड. इथे ठेवते मी किती आहे यसचा? -5. यूचा किती आहे? -7. याचा किती आहे? -5. याचा किती आहे? -5. लिहिलं. आले मला रँक. म्हणजे या वेनं फार जास्त न लिहिता कमी वेळेमध्ये तुम्हाला आटपायचं आहे. मला सांगा +5 -5 कॅन्सल. आता लक्ष द्या. ठीक आहे, एक ओरली सांगते मी. मला सांगा प्लस आणि प्लस, हे दोघंजणं प्लस आहे. प्लस आणि प्लस या दोघांची प्लस केली तर किती बनतील? 6 बनतील. ठीक आहे, फक्त ॲनालिसिस करा. ठीक आहे, -5 -7 आणि -5. म्हणजे मला सांगा, ह्या मायनसच्या संख्या या जास्त आहे की नाही ॲज कम्पेअर्ड टू यांच्यापेक्षा? मग मला सांगा आन्सर ऑप्शन मायनसमध्ये जाणार की नाही? -5 -7 -5. आणि मला सांगा हे दोनच +6, म्हणजे आन्सर ऑप्शन कसं जाणार मायनसमध्ये? आन्सर ऑप्शन फिनिश्ड. मी काय सॉल्व केलं का? नाही. सो या टेक्निक्स तुम्हाला जनरेट करायच्या, स्वतःमध्ये असं रुजून ठेवायचं आहे, कारण की रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व होतात, विदिन अ सेकंडमध्ये सॉल्व होतात. फक्त त्याच्या टॅक्टिक्स पाहिजे. तिथे जाऊन म्हणणार बघा बरं किती होते? +6. बरं +6 केले मी. बरं -5 -7 -12 होतात. त्याच्यानंतर -5 केले तर मला इथे भेटतात -17. प्लस मायनस मायनस म्हणजे आन्सर ऑप्शन येणार -11. हे एवढ्या 2 स्टेप परफॉर्म करेपर्यंत माझा आन्सर ऑप्शन कधीच निघून जाणार. म्हणजे एवढ्या 2 स्टेपसुद्धा परफॉर्म करायच्या नाही आहे तिथे. म्हणजे एक्सलंट वे तुम्हाला वापरायचा आहे. मी तुम्हाला इथे सॉल्व कसं करायचं याच्यापेक्षा क्वेश्चन फक्त फिनिश कसे करायचे याबद्दल सांगते. फार कमी याच्यामध्ये लिहून. ठीक आहे, हे सगळं येतात बेटा तुम्हाला, त्याच्यामध्ये काहीच हे नाही आहे. ठीक आहे, आता याला बघू. ठीक आहे, आन्सर ऑप्शन तुम्ही करायचं, फक्त त्याला सॉल्व करण्याचे टेक्निक्स. आता मला सांगा, आता इथे मला काही वर्ड दिसते आहे, स्विच वर्ड दिसत आहेत आणि त्याच्यावरून मला अंकावरून लेटरवरून मला अंक दिलेले आहे. ठीक आहे, अक्षर मालिका आणि अंक मालिकेचं कॉम्बिनेशन दिलं आहे. तर काय करायचं? जर तुमची ABCD अप टू झेडपर्यंत क्विक तुम्हाला लर्निंग पाठ असेल तर तुम्ही काय करू शकता? लगेच हॅम्पर आउट करू शकता क्वेश्चनला. दिसला क्वेश्चन फिनिश्ड विदिन अ 30 सेकंड्समध्ये. मी असं नाही म्हणणार की 20 सेकंदमध्ये 10 सेकंदमध्ये नाही, थोडा वेळ लागतो. हार्डली 30 सेकंदमध्ये सॉल्व करू शकणार. पण बघा, आता याला सॉल्व करण्याचे टेक्निक्स कसे आहे तर मी तुम्हाला शेवटीला तुमचं मुळं अगदी मजबूत करून जाऊ आपण जाताना शेवटीला. आता इथे पेन दिलेला आहे.
आता मला सांगा, मी डब्बा वगैरे बघितलाय का? नाही. पेन, पीचा रँक किती येतो? 16. ईचा किती आहे? 5. यांचं किती आहे? 14. जर मी याची ॲडिशन केली तर मला किती भेटतात? 35. इथे किती दिले आहे? 70. बरं, आता बघा बुकसाठी बीचा रँक 2, इथं किती आहे? 15. इथं किती आहे? 11. सो यांची जर मी ॲडिशन केली तर मला सांगा किती भेटतात? 43 भेटतात. ठीक आहे. सो मला सांगा, इथे 35 आहे, इथे 43 आहे. मला क्ल्यू शोधायची आहे. तिथे मला काही तिथे दिलेलं आहे का? नाही. जनरेट करायचे आहे. मग कसं मी जनरेट करणार? मला सांगा, इथे 70 आहे, इथे 35 आहे, म्हणजे नेमकं इथे काय आहे? मल्टिप्लाय बाय 2, म्हणजे इथे किती आलं? 70. इथे नेमकं किती होणार? मल्टिप्लाय बाय 2, म्हणजे आन्सर ऑप्शन किती होणार? 86. जनरेट झालं उत्तर. मग सेम ॲज इट इज या सगळ्यांचे रँक मला ॲडिशन करेल आणि मल्टिप्लाय बाय 2 करेल, तर याचं सुद्धा मला आन्सर ऑप्शन भेटणार की नाही? यस. सो फक्त आणि फक्त काय होता, मला वेळ वाचवण्यासाठी या सगळ्यांचे रँक मला काय पाहिजे होते? लर्न पाहिजे होते, जे मी तुमच्या आज करून देणार आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट. आता या क्वेश्चनला बघू आपण. रेट सॉल्व आउट करायचं कसं करायचं ते तुम्हाला येते, सगळं सॉल्व करता येतं बेटा. ठीक आहे, मी तुम्हाला करून दाखवते. ठीक आहे. रेट आता रेट आर म्हणजे काय आहे? 18. आरचा रँक, ईचा रँक किती आहे? 5 आणि डीचा रँक किती आहे? 4. झालं. या सगळ्यांचे रँक वगैरे लिहून झाले. आता मला सांगा, जर मी याची ॲडिशन केली तर मला किती भेटतात? 27. झालं. मल्टिप्लाय पण होऊ शकते काही काही क्वेश्चनमध्ये. आता बघा, इथे काय दिलेलं आहे? ब्ल्यू, बीचा रँक 2, 12, यूचा रँक 21, ईचा रँक किती आहे? 5. या सगळ्यांची जर मी बेरीज केली तर मला किती भेटते? 40. आता मला सांगा, इथे किती दिलेले आहे? 9, म्हणजे मला इथे आन्सर ऑप्शनमध्ये किती दिलेली आहे? 9. याच्यासमोर आन्सर ऑप्शनमध्ये किती दिलेली आहे? 10. आता ट्रिक कशी जनरेट करायची? वेळेवर जनरेट होते तिथे. आता मला सांगा, जर मी याला डिवायडेड बाय 3 केलं तर मला आन्सर ऑप्शन इथे काय मिळते? 9. जर मी याला डिवायडेड बाय 4 केलं तर आन्सर ऑप्शन किती भेटते? 10. झालं. आता लक्षात द्या, हे 3 आले कुठून? हे 4 आले कुठून? मनानं घेतलेत का? नाही. तर मग आता आपल्याला असं लक्षात येते की हे 3 आले, 1, 2 आणि 3. हे 3 लेटर आहे ना, म्हणून यांनी 3 ने डिवाइड केलं. इथे 4 लेटर आहे ना, म्हणून यांनी काय केलं? 4 ने डिवाइड केलं. मग मला सांगा, याच्यामध्ये किती लेटर आहे बेटा? टोटली 5 लेटर आहे. मग याच्यामध्ये सुद्धा मला असं सगळ्यांची ॲडिशन करावं लागेल, डिवायडेड बाय 5 करावं लागेल, मग मला आन्सर ऑप्शन भेटेल 13. सो ह्या जनरेट करायच्या आहे तिथे क्विक लर्निंग्स. सो यासाठी पाहिजे तुमचं मूळ मजबूत पाहिजे. ठीक आहे. या वेनं तुम्हाला क्वेश्चनला सॉल्व करायचं आहे, वेळेवर सॉल्व करायचे आहे, ट्रिक्ससुद्धा शोधायचे आहे आणि होतात. सगळं पॉसिबल होतं. फक्त तुमचं काय पाहिजे? बेसिक स्ट्रॉंग पाहिजे. याच्यासाठी काही शॉर्ट ट्रिक वगैरे होती का? नाही. फक्त आणि फक्त बेसिकचा कन्सेप्टचा खेळ आहे. अक्षर मालिका आणि संख्या मालिका दोघांमध्ये बेसिक एकदम स्ट्रॉंग करून ठेवायचं. येणारा क्वेश्चन एकदम तुफान करू शकता. फक्त स्पीड कशी वाढवायची त्याच्याकडे मी जास्त आज फोकस करणार आहे तुमची. झालं. अशा वेळेनं तुम्हाला काय करायचे आहे? क्वेश्चन सॉल्व आउट करायचे आहे. हे क्वेश्चन मॅडम तुम्ही सॉल्व करून नाही दिले, हे क्वेश्चन सॉल्व आज मी करून नाही दाखवते, तुम्हाला हे दाखवते की आपल्याला किती एक्सेलंटली सॉल्व करायचं. आता पेपरमध्ये जाऊ, बाकीच्यांचं बेटा, बाकीच्यांना हार्डली 50 सेकंद लागणार, तुम्ही तो क्वेश्चन 30 सेकंदात करणार, म्हणजे तुम्ही 20 सेकंद पुढे आहे. सेकंदाचं कॅल्क्युलेशन तिथे असलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला आज सांगते आहे की नेमकं अक्षर मालिका सोपी आहे. ठीक आहे, सगळ्यांना येतं. हे सगळे दाखवलेले क्वेश्चन प्रत्येकाला येणार, पण तुम्ही जास्त स्पीड न करणार. त्याच्यासाठी हा स्पेशल सेशन बनवलेला आहे की जर सोपी आहे तर तिथे मार्क गेन करायचे आणि कमी वेळेत मार्क गेन करायचे, राईट करायचं. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे. बेसिक आज मी तुम्हाला पूर्ण स्ट्रॉंग करून जाणार, म्हणजे तुम्ही येणारा क्वेश्चन, तुम्हाला जे काही क्वेश्चन तुम्ही सॉल्व करणार विथिन याच्यामध्ये कमी वेळेमध्ये तुम्ही हेल्प होणार तुम्हाला. ठीक आहे. फक्त याला सॉल्व व्यवस्थित करायचं. आता मला सांगा, परीक्षेमध्ये गेल्यावर असा डब्बा कुणीही ड्रॉ करायचा नाही, चुकूनही करायचं नाही. ठीक आहे. आपल्याकडे पहिले वेळ आहे, मागं कच्च्या कामासाठी जागा आहे, करू शकतो आपण सॉल्व. ठीक आहे, काढू शकतो, पण याची हेल्प घ्यायची नाही तिथे सॉल्व करताना, डायरेक्टली करायचं. ते कसं करणार सांगते मी. आता ABCD अप टू आता आपल्याकडे किती लेटर्स असतात? 26 लेटर असतात. ठीक आहे. मुळाक्षरं किती आहे आपल्याकडे? 26 आहे. ठीक आहे. वर्णमालिकेमध्ये आपल्याला किती लेटर्स आहे? 26 आहे. ए पासून तर झेड पर्यंत. त्याची मांडणी करत असताना ए पासून तर यम पर्यंत असं लिहायचं आणि यमच्या खालीच यन असं लिहायचं, NOPQRSTUVWXYZ अशा प्रकारे लिहून काढायचं. आणि लक्षात घ्या, एचा रँक किती आहे?
मग याच्यावरून मला सांगा एचा रँक किती आहे सुरुवातीपासून 1, बीचा 2, सीचा 3, डीचा 4, ईचा 5, एफचा 6, जीचा 7, एचचा 8, आयचा 9, जेचा 10, केचा 11. आता हे सगळे यांची अशी अशी रँक आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले एक समजावून सांगते मी तुम्हाला याच्यामध्ये. ठीक आहे. ए बी सी डी एक्स वाय झेड. तर याच्यामध्ये मला सांगा 1 2 3 4 आणि याच्यामध्ये 24 25 आणि 26 असं याचा रँक आहे की नाही. हो. आणि जर मी या ABCDला उलटं लिहिलं, ठीक आहे, म्हणजे याचा रँक काय केला, उलटा रँक लिहायला चालू केलं. मग मला सांगा जर उलटा रँक लिहायला चालू केलं तर मग मला सांगा याच्यामध्ये झेड, नंतर वाय येणार, नंतर एक्स येणार, अप टू डी सी बी आणि ए. जर यांची उलटी प्रमाणे लिहिलं तर मला सांगा याचा रँक किती येणार, मग 1 येणार. याला कितवा रँक जाणार, 2. एक्सचा रँक किती जाणार, मग 3 जाणार. डीचा रँक किती येणार, मग याच्यामध्ये 23, याच्यामध्ये 24, याच्यामध्ये 25, याच्यामध्ये 26. असाच रँक जाणार की नाही. हो, कारण की मी याला उलटापासून लिहिलेलं आहे. मग हे रँक कुठून दिसतो, इथंच दिसतं बेटा. एचा रँक सुरुवातीपासून 1 आहे, बीचा रँक 2 आहे. बघा याच टेबलमध्ये एचा रँक सुरुवातीपासून 1, एचा रँक शेवटून 26 आलं. बीचा रँक सुरुवातीपासून 2, बीचा रँक शेवटून 25 आलं का. बीचा सुरुवातीपासून 2 शेवटून 25 या टेबलनुसार आलं. सीचा रँक सुरुवातीपासून 3 शेवटून 24 आलं. आता इथे बघू आपण एनचा रँक सुरुवातीपासून 14 शेवटून 13. इथे बघू आपण एसचा रँक सुरुवातीपासून 19 शेवटून 8 आलं. ह्या सगळ्यांचे रँकिंग सुरुवातीपासून आणि शेवटून कसे काढायचे हे सगळ्यांना आलं. इथपर्यंत आलो. आता लक्ष द्या. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या याच्याकडेच काढू. आता एक ट्रिक सांगते आहे. ठीक. आता हा जो वर्ड आहे हा वर्ड लक्षात ठेवा. काय म्हणायचं, ए ज्योती. काय म्हणणार आपण, ए ज्योती. हा वर्ड लक्षात ठेवा. ए ज्योती नाव द्यायचं आपण, ए ज्योती झालं. त्याच्यानंतर ईचा रँक किती आहे 5, जेचा 10, ओचा 15, टीचा 20 आणि वायचा किती आहे 25. ए ज्योतीचा रँक किती आहे 5 10 15 20 25 झालं. म्हणजे एका लाईनीमध्ये जर आपण याला 5 10 15 20 25 हे सुद्धा लक्षात ठेवू शकतो. झालं. एवढा वे तुम्हाला लक्षात आला की म्हणजे डायरेक्टली डोक्यामध्ये कसं टाकायचं. कारण की मी तुम्हाला रट्टा मारून नाही घेत. आपल्याला तिथे वेळेमध्ये हा टेबल आपल्याला कामात येणार नाही आहे. ठीक आहे. जर आपण फार डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये फसलो तर हा टेबल कामाचा आहे, अन्यथा कामाचा नाही आहे. प्रत्येक वेळेस याला वापरायचं नाही आहे. तुम्हाला डायरेक्ट मी डोक्यामध्ये आज टाकून देते ABCDचे कोडिंग्स. झालं. ए ज्योती 5 10 15 20 25 ह्या रँकिंगचे तुम्हाला लक्षात राहू शकतात. ओसाठी 15, टीसाठी 20, वायसाठी 25, जेसाठी 10, ईसाठी 5 झालं. ठीक आहे. आता मी वर्डिंग सांगते. आता ए पासून तर झेड पर्यंत मी ज्या प्रकारे तुम्हाला डिलिव्हर करणार आहे तर फक्त आणि फक्त व्यवस्थित ग्रॅपअप करायचं. ओके. स्टे कॉन्स्टंट. ठीक आहे. एकदम कॉन्स्टंट बसायचं आणि फक्त मला बघायचं, बाकी काहीच करायचं नाही आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले ए आहे. ए तुम्हाला दिसतोय, बी तुम्हाला दिसतोय, सी तुम्हाला दिसतोय, डी तुम्हाला दिसतोय. झालं. ABCD हे अगदी सुरुवातीचे लेटर्स आहे, अगदी सुरुवातीचे. आणि प्रत्येकामध्ये 1 पासून तर 26 पर्यंत लेटर असतात. कितीपासून, 1 पासून तर 26 पर्यंत. ABCD याच्यामध्ये 1 2 3 आणि 4 हे काही लक्षात ठेवण्यासारखं आहे का, नाही. डी पर्यंत प्रत्येकाला येतो. पुढं जाणारे आहे त्यासाठी आपल्याला ट्रिक लावावं लागतात, ते आपल्याला समजत नाही. तर हे ABCD अप टू 1 2 3 4 पर्यंत शिकवून दिले आहे. आता झालं इथपर्यंत. आता एक वर्ड घ्या शेवटचा बघा, वाय आणि झेड. मला सांगा शेवटचा रँक किती असणार, 25 आणि 26 हे दोन. वाय झेड झेडचा 26 आणि वायचा 25 हे तर माहीतच असते. बस सुरुवातीचे आणि शेवटचे एवढे येते, बाकी मधातले आठवत नाही. तर आता बाकीच्यांसाठी एक वे आहे, तो लक्षात ठेवायचा. जनरलाइज वे नाही आहे, एक नॉर्मल वे नाही आहे. आता लक्षात घ्या. हा तुम्हाला कोण दिसत आहे, यम दिसत आहे की नाही, यम.
आता यम सारखाच कोण दिसत आहे बेटा? डब्ल्यू. ठीक आहे, यम आहे, डब्ल्यू आहे, यम आहे, डब्ल्यू आहे. लक्षात आलं? मग याच्यामध्ये मला एक काय दिसत आहे? साइन दिसत आहे, यम आणि डब्ल्यू. दिसला की नाही? यम असा, डब्ल्यू असा. काय दिसला मला याच्यामध्ये? 3. काय दिसलं बेटा? 3. लिहून घेऊ का मी? 3 लिहिलं. मला सांगा, यम पहिले येतो म्हणून पहिले लिहायचं, डब्ल्यू नंतर येतो म्हणून याला दुसरा लिहायचं. झाला. यमचा रँक किती असणार? 13. डब्ल्यूचा रँक किती असणार? 23. यम डब्ल्यू 3च येणार. यम पहिले येतो म्हणून 1, डब्ल्यू नंतर येतो म्हणून 2. यम डब्ल्यूच्या कोडिंग्स लक्षात आल्या? झालं इथपर्यंत? इथपर्यंत आलो. ओके, आता आपण चालू करू. ABCD 4 पर्यंत आलो. 1 2 3 4. आता लक्षात घ्यायचं आहे ई फॉर इव्हिनिंग, ई फॉर एलिफंट नाही. आता ई फॉर इव्हिनिंग, इव्हिनिंग किती वाजता होत असते? 5 वाजता होत असते. इव्हिनिंग किती वाजता होत असते? 5 वाजता. सो ई फॉर इव्हिनिंग, इव्हिनिंग होत असते 5 वाजता. झालं. ईचा वर्ड पाठ झालं. तुम्ही कुठे झोपेतून जरी उठला तरी ABCD पूर्ण अप टू झेड पर्यंत पाठ असली पाहिजे, सगळं एकदम आठवले पाहिजे. तो डब्बा वगैरे नाही वापरायचा. आता ईचा रँक किती असणार? 5. झालं. आता लक्षात घ्या, एफ फॉर फिक्स, फिक्सचा रँक किती असणार? 6. एफ फॉर फिक्सचा रँक 6. इथून तुमच्या डोक्यामध्ये डायरेक्टली गेला पाहिजे, एंटर झाला पाहिजे. यानंतर कधी विसरायचं नाही. एफ फॉर फिक्सचा रँक आहे 6. चलो, जी. आता जीला रिप्रेझेंट करत असताना G7 असं रिप्रेझेंट करायचं. जीला 7ने. जीचा रँक 7. ठीक आहे, झालं. जीचा रँक 7. आता तुम्हाला करायचं आहे एच, EFG, आणि याच्यामध्ये आपल्याला एच दाखवायचं आहे. आता प्रत्येकाकडे आपण कुठे ना कुठे आपण डिजिटल वॉच बघितली आहेत की नाही? एच कोण आहे बेटा? एच. मग या डिजिटल वॉचमध्ये असाच रेड कलरचा हा दिसतो की नाही? मग मला सांगा, एचचा रँक किती असायला पाहिजे? 8 असायला पाहिजे. किती? 8. फक्त काय केलं मी? याला 2 दांड्या जास्तीच्या मारून दिल्या. झालं. एचचा रँक किती असणार आहे? 8. एच 8. त्याच्यानंतर आय नो, मला माहिती आहे सगळ्यांना सगळं येते. 1 पासून तर 8 पर्यंत सगळ्यांचं लर्न झालेलं आहे. आय नो. लक्षात घ्या, काय म्हटलं मी तुम्हाला? आय नो. तुमचं सगळ्यांचं लक्ष आहे आणि सगळ्यांना लर्न झालेलं आहे. आय नो. झालं. हे सगळं एक स्विच वर्ड्स आहे. तुम्हाला सगळे वर्डिंग सगळं शिकवते, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आता मला सांगा, सगळ्यांनी हा सिम्बॉल बघितला आहेत की नाही? बघितला आहे जिओचा. तर मला सांगा, जेचा रँक किती असणार? 10. जेचा रँक किती असणार आहे बेटा? 10. जेचा रँक असणार 10. जिओ लक्षात घ्यायचं. J10. झालं. लर्न झाला, हा वाला लर्न झाला. जिओ. आता मला सांगा के. आता क्रिकेट टीममध्ये किती प्लेयर्स असतात? टोटली 11 प्लेयर्स असतात. क्रिकेट टीममध्ये किती प्लेयर्स असतात बेटा? टोटली 11 प्लेयर्स असतात. मग झालं के फॉर 11. झालं. आता आपल्याकडे आहे यल. आता यलला रिप्रेझेंट कसं करायचं? आता मला सांगा, याच्यामध्ये एक मोठी लाईन असते म्हणून मोठी लाईन काढून घेतली. आता मला सांगा, याच्यामध्ये उभ्या आडव्या किती रेषा आहे? टोटल नंबर ऑफ रेषा किती आहे? एक स्टँडिंग लाईन, एक स्लीपिंग लाईन. 1 2 म्हणजे किती लाईन आहे? 2 यलमध्ये. मग मला सांगा, याचा रँक किती असणार? यल 12. झालं. यल नंतर कोण आहे माझ्याकडे? यम साठी मला सांगा किती आहे? 3. कारण की याचा शेप कसा आहे? 3 सारखा. आणि मला सांगा, यम हा पहिले येतो ना म्हणून 13. यम. झाला. यम. त्याच्यानंतर मला सांगा, इथे काय आहे? यन. मला सांगा, चिल्ड्रन्स डे. ओके, सो यनचा रँक मला सांगा, चिल्ड्रन्स डे कधी आपण सेलिब्रेट करत असतो? 14 नोव्हेंबर. ठीक आहे. मग 14 नोव्हेंबरला चिल्ड्रन्स डे आपण सेलिब्रेट करत असतो. सो मग मला सांगा, इथे काय असणार? 14 नोव्हेंबर चिल्ड्रन्स डे. 14 नोव्हेंबर आलं. आता त्याच्यानंतर 15.
आता 15साठी ओ ओ ई जो टी मी तुम्हाला मागे यामध्ये मी तुम्हाला ट्रिक सांगितली आहेत की नाही. ओसाठी माझ्याकडे असं स्पेसिफाय नव्हतं, म्हणून ओसाठी आपण इथून 15 आपण घेऊ. ठीक आहे, चालेल. ओसाठी 15 ओ. त्याच्यानंतर पी. ओके, सो हा कोण आहे पी. सो आता पीला काय करते मी रिप्रेझेंट करते खाली. त्याची काय करते मिरर इमेज, शॅडो इमेज मी रिप्रेझेंट करते. मला सांगा पीला कसं केलं मी खाली टाकलं, आणि मला सांगा याच्या समोर खाली टाकलं ना आणि समोर एक पण लावून दिला. मला सांगा हा आरशामध्ये कसा दिसतोय, 16 सारखं दिसतोय की नाही. मग मला सांगा पीचा रँक किती येणार 16, कारण की मी याची काय केलेली आहे पाण्यामध्ये मिरर इमेज बघितली खाली. झालं. पी पी पी. क्यू फॉर क्वीन. आता बघा क्यूला असं रिप्रेझेंट करायचं. क्यू 17 झालं. क्यूचा रँक जसं जीला कलर होतं तसं आता क्यूच्या गोलामध्ये 7 काढून टाकायचा. क्यूचा रँक किती असणार 17. क्यू पी क्यू. आता इथे बघा आर. आता हा खूप महत्त्वाचा आहे. आर झालं. आरला कसं रिप्रेझेंट करायचं. आता मला सांगा फक्त आणि फक्त आरला काय करायचं, एक रेष मारून द्यायचं खालून. किती बनला 8, आणि एक समोरून मारायची, एक खालून मारायची, एक बाहेरून मारायची. म्हणजे मला सांगा आरचा रँक किती असणार आहे 18. आर 18 झालं. त्याच्यानंतर आर. आता यस झालं बेटा. आता मला सांगा या यसचा रँक किती असणार. तर याच्यामध्ये याला एक लाईन मागून मारायची, एक समोरून मारायची. मला सांगा याचा यसचा रँक किती झाला 19. आला की नाही 19. आला 19. यस 19. यस. आता मला सांगा टी. आता T20 मॅच प्रत्येकाला माहिती आहे. T20 मॅच. यस. T20 मॅच सिरीज झालं 20. आता यू फॉर युवा. आता युवाचं लग्न कधी होत असते 21 वर्षाचं झाल्यावरती युवाचं लग्न होत असते. म्हणून यू फॉर युवा, आणि युवाचं लग्न कधी होत असते 21 वर्षाचं झाल्यानंतर त्याचं लग्न होत असते. यू फॉर युवा झालं. आता असं लक्षात ठेवायचं. आता वीला कसं लक्षात ठेवणार. वी असं दाखवायचं. मला सांगा मला किती बोटं आहे 2. याही हाताला 2 आणि ह्याही हाताला 2. मग मला सांगा वी फॉर व्हिक्ट्री. मग जे किती दाखवणार मी याला 22. 2 दाखवायचं, 2 हाताचे दाखवायचे, आणि लक्षात घ्यायचं की व्ही फॉर व्हिक्ट्री, आणि ह्या हाताचे 2 ह्या हाताचे 2 झालं. आलं 22. व्ही फॉर व्हिक्ट्री. यू व्ही. आता डब्ल्यूचं तर मी तुम्हाला सांगितलं रिप्रेझेंट कसा करतो 3 सारखा. आणि मला सांगा हा नेक्स्ट स्टेजमध्ये येतो, म्हणून येते काय लिहिलं मी 2. ओके. आता मला सांगा यक्स राहिला. आता मला सांगा याच्यामध्ये किती रेषा आहे. किती मोठा रेषा आहे 2 मोठ्या रेषा आहे. आणि याच्यामध्ये किती लहान रेषा आहे. लहान रेषा आहे 4. 1 2 3 4 झालं. यक्सचा रँक किती आला 24 झालं. वाय झेड तर आपण पहिलेच बघितलं होतं. ठीक आहे. वाय फॉर यक्स, झेड फॉर झेब्रा ते आपण पहिलेच फिनिश करून टाकलेलं आहे. सो असं ते थोडंसं एक पिक्चर ऑफ सिनारिओ लक्षात घ्या. जर तुमचं एक बेसिक स्ट्रॉंग असणार, जर तुम्हाला क्विक लर्निंग येत असणार, ए पासून तर झेडपर्यंत हे लहान लेकरांचा कार्यक्रम नाही आहे. हे करण्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घ्यावं लागेल. कोणाला वाटेल की ये नाही आहेत वेळेवरनं तिथे एका तासामध्ये सगळं आठवलं पाहिजे. मग असं ड्रामा करून तुम्ही जर शिकत असाल, मग हा ड्रामा तुम्हाला कधी येतो परीक्षेमध्ये. ठीक आहे. एक स्ट्रिक्ट फॉर्मॅटमध्ये नाही शिकवत मी, कारण की एक ड्रामा जर मी केला तर तुम्हाला लगेच लक्षात येणार कधी परीक्षेमध्ये. हो तिथे असं सांगितलं होतं, ओ सांगितला होता, इजोटीचा कन्सेप्ट सांगितला होता. इजोटीचं स्विच वर्ड आहे, तो वर्ड आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला यूज करतात. काही क्वेश्चन दिलेले असतात डायरेक्टली आपल्याला अप्लाय होतो. सो सगळं लक्षात ठेवा. मी तुम्हाला जेवढं बेसिक तुम्हाला शिकवते आहे ते सगळं कामाचं होतं. जर तुम्हाला आज ABCD तुम्ही आज लर्न करून गेले, तुम्ही जर क्वेश्चन सॉल्व करत आहे तिथले जेव्हा आपण हे क्वेश्चन बघतो आहे, ओके, जेव्हा आपण हे लक्षात घेतो आहे, मला सांगा याचा मला असं डब्यामध्ये जाऊ दे, यलचा रँक 12 बघू दे, करणार का. यलचा रँक लगेच 12, यूचा 21, ई फॉर इव्हिनिंग कधी आहे 5. बघा आरचा रँक 18, ई 5. मी एवढं एक्सलंट वेनं कसं लिहू शकली. मला लर्न होते का नाही. ते मेमरी, पिक्चर ऑफ मेमरी मी रेडी केली होती, म्हणून मी हे सगळं पट लिहू शकले. आणि या क्वेश्चनला कसं टॅकल आउट करायचं हे फक्त एक सिनारिओ सांगितलं आहे मी, तुम्हाला सॉल्व करून दिलेला नाही आहे. हे सगळे क्वेश्चन लावू शकतात. फक्त तुमचं अक्षर मालिकेचे बेसिक स्ट्रॉंग करून जा.
बेसिक करायचं, शॉर्ट ट्रिक वगैरे काही नाही आहे, बेसिक सॉल्व करायचं आणि त्याच्यावरती कसा वेळ वाचवता येईल याच्याकडे जास्तीत जास्त तुम्हाला फोकस असला पाहिजे अक्षरमालिकेकडे. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. मला बेसिक वाटलं ते पण शिकवून दिलं. या PYQच्या बॅचमध्ये सगळ्या विषयांचे 2018 तर 2023पर्यंत पूर्वपरीक्षा असू दे, मुख्य परीक्षा असू दे, सगळ्या कंबाईनच्या एक्झामचं PYQचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. जर तुम्हाला हेल्प हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता. आय होप तुम्हाला सगळं छान वाटलेलं असेल. अभ्यास छान करायचा आणि बेसिक स्ट्रॉंग करायचे. शॉर्ट ट्रिक आपोआपच लागतात. आय होप यू गाईज आर एन्जॉय दिस सेशन्स. थँक यू गाईज.